केवटाकडे नाव केवट घेऊन आला राम 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 सीता लक्ष्मण दादाला राग आला आणि भगवंताने केवटाला प्रश्न विचारला, बाबा आम्हाला पलीकडे उतरायचं होतं, तू अलीकडे घेऊन आला. केवटाने 2-3 वेळेला त्या गंगेच्या किनाऱ्यावर त्या गंगेच्या पाण्यावर यांची नाव फिरवली. तेव्हा दादाला राग आला, म्हणे आम्हाला काही या नावेवर फिरवतोय, काय फेऱ्या मारतोय. तेव्हा केवटाने म्हणे प्रभू 2-4 फेऱ्यामध्ये कंटाळा आला तुम्हाला, आम्ही 84 लक्ष पासून फिरतोय, आमच्या फेऱ्या चालूच आहेत. तेव्हा मात्र भगवंताने सांगितल्यावरून या केवटाने भगवंताची नाव पहिलं फिरायला नेऊन आणि देवाने नाव मागितली. कारण आहे त्याचं एका कारण शास्त्र सांगताय, नदीकडचा ज्या ठिकाणी पाण्याचा भाग आहेत ना, नदीकडे तिकडे पाणी येत ना, तो निस्पृह भाग आहे आणि जिथं रेत आहे तिथं ते डांगर वगैरे लावले जातात ना, मग तो फल देणारा भाग आहे, सकाम भाग आहे. आणि नदीचं जिथं अथांग पाणी आहे तो निष्काम भाग आहे. केवटाकडे नाव मागण्याचं कारण हेच आहे, केवटाची भक्ती ही निष्काम होती. आता या काठावरून तिकडच्या काठाला भगवंताला केवट घेऊन जाऊ लागला.